बरेच दिवस झाले एनसीएमसी कार्ड वगैरे या गोष्टी ऐकतोय, न्यूजला बघतोय, पेपरला बघतोय, पण एनसीएमसी कार्ड म्हणजे काय हे काय समजना. कार्ड काढायचंय, एसटीचा प्रवास सुखकर होईल वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आता इथं आपण नोकरी बघामध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया एनसीएमसीचा लॉंग फॉर्म म्हणजेच एनसीएमसी कार्ड काय आहे ते बघूया. तर एनसीएमसीचा अर्थ आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आणि याचे फायदे इथे खालीलप्रमाणे दिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ थांबवून बघायची असेल तर बघू शकता, नसेल तर सगळ्यात बेस्ट आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. ही सगळी माहिती तुम्हाला वाचायला, त्याचे फायदे जाणून घ्यायला मिळणार आहेत. सोबतच अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कोण करू शकतोय, अर्ज कुठं करायचा, रिचार्ज, सगळी माहिती आपल्याला नोकरी बघावरतीच मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तर एनसीएमसी कार्ड म्हणजे त्याचे आपण सांगितलं तसं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे. त्याचे कार्ड काढल्यानंतरचे फायदे आपण जाणूया. त्याच्यामध्ये पहिला फायदा असा आहे की आता तुम्हाला सुट्ट्या पैशांसाठी कुठंच जायची, कुठंच फिरायची गरज नाही. कंडक्टर समोर आला, 100ची नोट काढली, 10 रुपये तिकीट आहे, कंडक्टरकडे 90 रुपये ठेवायचे, उतरताना लक्षात ठेवायचं, घ्यायचं, पैसे द्यायचे, घ्यायचे, देवाणघेवाण, सुट्टे पैसे, बंदे पैसे याची कुठलीच तुम्हाला टेन्शन राहणार नाही. हे कार्ड काढल्यानंतर या कार्डवरती रिचार्ज मारायचा आहे आणि तुम्हाला डायरेक्ट हे कार्ड दाखवायचं. या कार्डचा फायदा असा होणार आहे की जर तुमचा पास असेल तर तुम्हाला पासची गरज नाही. जर तुम्ही वयोवृद्ध असाल, 60च्या पुढे असाल, तुम्हाला मोफत प्रवास असेल तर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक कुठलं असं कार्ड घ्यायची गरज नाही, आधार कार्ड दाखवायची गरज नाही. तुमच्या ह्या फक्त एका कार्डवरती तुमचा प्रवास सुखकर होईल. ज्या आपल्या महिला भगिनी असतील, माता असतील, त्यांच्यासाठी देखील निम्म्या म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जसं चालू आहे बस विभागाचं की महिलांना निम्मा तिकीट बसतंय, तर त्याच्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट कॅरी करायची गरज नाही आहे. त्यांनी डायरेक्ट हे कार्ड दाखवलं तर त्यांना तिकीट सुद्धा याच कार्डमधल्या पैशांनी काढता येणार आहे. सोबत जर तुम्ही अपंग असाल, अंध असाल, तुम्हाला आधार कार्ड, डिसॅबिलिटी कार्ड, युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड वगैरे ह्या गोष्टी कुठल्याच गोष्टी कॅरी करायच्या नाही. मोठ्या मोठ्या रांगांमध्ये पुणे मुंबईला जाताना जसं तुम्हाला थांबायला लागते, तिकीट काढायला लागतं, या कुठल्याच गोष्टी यामध्ये होणार नाही आहेत. तर अशा काही फायदे आहेत. फायदे इथे आपल्याला दिलेले आहेत, हे पण तुम्ही वाचू शकताय. सोबतच हे कार्ड कोण काढू शकते किंवा कोणाला हे कार्ड मिळणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा कार्ड मिळेल विद्यार्थ्यांना, ज्यांचा रोजचा बसचा प्रवास असणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणार आहे की त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी, त्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी त्यांनी जे बसचा प्रवास करणार आहेत त्यामध्ये त्यांना ते कार्ड दाखवून त्याच्या विशिष्ट सवलती मिळणार आहेत. सोबतच अपंग, दिव्यांग म्हणजे त्या लोकांच्या UDID कार्डला हे कार्ड लिंक केलेलं असणार आहे, त्यामुळे त्यांनी ह्या कार्डवरती फक्त प्रवास करू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं, हे सगळं झालं, पण कार्ड कुठून घ्यायचं. सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे कार्ड, सगळं माहिती वाचली बरोबर आहे, पण आता आम्ही अर्ज कुठं करायचा आणि कार्ड आम्ही कुठून घ्यायचं. तर यासाठी हे कार्ड मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या बस स्थानकामध्ये जाऊन तुम्हाला या कार्डसाठीची प्रोसेस करायची. यासाठी लागणारे सर्व माहिती, कोणकोणती कागदपत्रे लागणार, ही सगळी माहिती खाली दिलेली आहे. सोबतच आपल्याला ह्या कार्डसाठी जे नोंदणी शुल्क असणार आहे ते शुल्क भरायचं आहे. ते म्हणजे 199 रुपये शुल्क कंपल्सरी तुम्हाला द्यायचंच आहे. आपल्याजवळ जर जुनं स्मार्ट कार्ड असेल तर ते स्मार्ट कार्ड जमा केला तर 149 रुपये तुम्हाला द्यावे लागतील आणि ही सगळी माहिती तुम्हाला बस स्थानकावरच मिळेल. तर कार्डचा वापर, आता कार्ड कुठं काढायचं, कसं काढायचं, पैसे किती द्यायचे बघितलं. आता बघूया कार्डचा वापर कसा करायचा, कार्डवरती रिचार्ज कसा मारायचा, त्यानंतर कार्डमधील पैसे तुमचे कसे कट होणार, किती राहिलेत, काय राहिलेत, कितीचा रिचार्ज मारलाय, ही सगळी माहिती तुम्हाला समजणार आहे एका MSRTCच्या ॲपमध्ये. आणि जर तुम्हाला रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या बस स्थानकावर किंवा आपल्या बसमधील कंडक्टरकडे किंवा ऑनलाईन म्हणजेच MSRTCच्या ॲपमध्ये गुगल पे किंवा फोन पेचा वापर करून ही सगळी माहिती, ह्याचा रिचार्ज वगैरे करू शकता. त्यानंतर ही सगळी कार्डची माहिती, रिचार्ज वगैरे सगळं तुम्हाला बसस्थानकामध्ये माहिती मिळून जाईल. इथं ज्या सवलती दिल्यात त्यामध्ये महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, दृष्टीहीन व्यक्ती, अंध अपंग व्यक्ती, विद्यार्थी, ते सगळे जे दिलेत त्यांना इथं कार्ड काढून देण्यासाठी 3000 अधिकृत एजंट, म्हणजे साधारण 30 ते 35 एजंट प्रत्येक जिल्ह्याला असे सरकारकडून देण्यात येणार आहे. त्यामध्ये जर बस डेपो, तुम्ही जर महिला असाल तर बस डेपोमध्ये सुद्धा तुम्हाला याचं कार्ड काढून मिळेल आणि अधिकृत एजंट सुद्धा तुम्हाला हे कार्ड काढून देतील. तुम्हाला फक्त आधार कार्डची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा बस डेपो आणि अधिकृत एजंट कार्ड काढून देतील, फक्त आधार कार्ड जोडायचं आहे. दृष्टीहीन व्यक्ती किंवा दिव्यांग, अपंग व्यक्ती असतील त्यांना सुद्धा हे बस डेपोमध्ये किंवा केंद्रामध्ये कार्ड मिळेल आणि अधिकृत एजंटच हे कार्ड काढून देणार. त्यांना मात्र आधार कार्ड सोबतच त्यांचं UDID कार्ड सुद्धा जोडायचं आहे. त्यानंतर जर विद्यार्थी असतील, विद्यार्थी मित्रांसाठी बस डेपोमध्येच ही सोय केली आहे. अधिकृत एजंट विद्यार्थ्यांना कार्ड काढून देऊ शकत नाही. तसंच इतर सवलती जर कोण घेत असतील तर त्यांना सुद्धा अधिकृत एजंट कार्ड काढून देणार नाही. तुम्हाला फक्त बस पास जसा काढताय तुम्ही तसा तुम्हाला बस डेपोमध्ये जाऊन तो पास टाईप म्हणजे ते कार्ड काढायला लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला सरळ ID लागेल आणि आवश्यक शासकीय काय प्रमाणपत्र असतील तर ती प्रमाणपत्र
जे 3000 प्रतिनिधी म्हणजेच एजंट नेमण्याचं जे काम चालू आहे ते काम आता सरकारकडून शेवटच्या टप्प्यावर आले आणि काही थोड्या दिवसातच ते एजंट नेमतील आणि एजंट थ्रू तुम्ही तुमचे कार्ड काढू शकताय. त्यामुळे अजून तरी याबद्दलची कोणतीही प्रोसेस चालू झाली नाही किंवा MSRTCच्या ॲपवरती कार्ड चालू झालेत किंवा तुम्ही अर्ज करू शकता अशा कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाही. त्यामुळे जरा सावध राहा की अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला कार्ड काढून देतो आणि एक्स्ट्रा पैसे जर घेत असेल 199 रुपये सोडून किंवा 149 रुपये सोडून, तर 100% तुम्ही त्यांना पैसे देऊ नका आणि तुमची फसवणूक होण्यापासून वाचवा. अधिकृत एजंट किंवा बस स्थानकामध्येच ह्या कार्ड संदर्भातील सर्व तुम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर आपल्या नोकरी बघाच्या अधिकृत वेबसाईटला बघायचं असेल तर इथं क्लिक करायचं आहे आणि MSRTCच्या अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो NCMC कार्ड काढायचे जे फायदे आहेत त्या फायद्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मगाशी मी सांगितलं तसं लाईनमध्ये तुम्हाला थांबायची गरज नाही, सुट्टे पैसे आणायची गरज नाही. पे अँड पार्किंग वगैरे जिथं असेल किंवा रेल्वे विमानाचा सुद्धा जिथं प्रवास असेल तिथं सुद्धा तुम्ही तुमचं हे कार्ड वापरू शकता. दुसरा प्रश्न असा आहे की NCMC कार्डला रिचार्ज कसा करायचा. जर आपण अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर MSRTCचं एक ॲप आपल्याला मिळेल. त्या ॲपमध्ये आधार नंबर सारखा आपल्याला NCMC कार्डचा नंबर मिळेल. तो कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही रिचार्ज करू शकताय. सोबतच तुम्हाला जर बसमध्ये प्रवास करत असाल तर बसमधल्या कंडक्टरनं सुद्धा तुम्हाला हे कार्ड देऊ शकतोय, कार्डवरती रिचार्ज मारून देऊ शकतोय. तर तिथं देखील तुम्ही ती चौकशी करायची. त्यानंतर तिसरा प्रश्न आपला की एका कार्डवर 2 प्रवासी प्रवास करू शकतात का. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची माहिती की हे कार्ड पूर्णपणे तुमच्या आधार कार्डशी लिंक असणार आहे आणि आधार कार्डवर ही माहिती वैयक्तिक असते. त्यामुळं हा डाटा आपल्याला वैयक्तिक डाटा असल्यामुळं प्रत्येक कार्डवर एकच माणूस प्रवास करू शकतोय. चौथा आपला प्रश्न असा आहे की कार्ड हरवल्यास काय करावे. तर आपले कार्ड हरवल्यावर तातडीने हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे आणि तुमचं पहिल्यांदा कार्ड ब्लॉक करून घ्यायचं आहे आणि अगदी नाममात्र शुल्क जे काय असेल तुम्ही कार्ड हरवल्याचे चार्जेस म्हणून तुम्ही जमा करताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला शासनामार्फत बस डेपोमार्फत दुसरं कार्ड देण्यात येते. मित्रांनो ही माहिती होती NCMC कार्डची. कार्ड संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास इथं आपला व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. इथं तुम्ही व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून ग्रुपवरती आपण रोज नवनवीन माहिती टाकत असतोय. मग ती नोकरी संदर्भातील असू दे किंवा अशा शासकीय सरकारी योजना किंवा अशा लाभासंदर्भातील असू दे सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती मिळून जाईल. तसेच टेलिग्रामचा ग्रुप आहे, टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा. नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून अशीच नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.